पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. हालेलुया हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण आज प्रभूच्या विश्वासावर आपण चिंतन करणार आहोत. कॅथलिक विश्वासानुसार प्रभूची उपस्थिती, प्रभूची शक्ती, प्रभूचे सामर्थ्य हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आम्ही प्रभूला ओळखतो, प्रभूला समजतो आणि आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो. आमचा प्रभू म्हणून आम्ही विश्वास ठेवतो, आमचा देव म्हणून आम्ही विश्वास ठेवतो. फक्त चमत्काराने आम्ही विश्वास ठेवतो असं नाही, तर प्रभू आहे, प्रभूचे अस्तित्व आहे, प्रभू शक्तिशाली आहे, प्रभू कार्य करत आहे, प्रभू आम्हाला सांभाळत आहे, हा आमचा विश्वास आहे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 20 ओवी 29 मध्ये आम्ही वाचतो, येशूने शिष्यांना दर्शन दिले. त्यावेळेस थोमस हा शिष्य त्यांच्यामध्ये नव्हता. आणि मग प्रभू गेल्यानंतर थोमस येऊन म्हणाला, मी प्रभूच्या कुशीत हात ठेवल्याशिवाय आणि त्याच्या घावामध्ये माझं बोट ठेवल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही. याचा अर्थ असा नाही की थोमाने विश्वास धरला नाही असं नाही, थोमाने विश्वास धरला, परंतु थोमाची एक इच्छा होती की मी सुद्धा प्रभूला पाहायला पाहिजे. मला का म्हणून येशूनं दर्शन दिले नाही, मी 12 पैकी नाही काय, मी शिष्यापैकी नाही काय, मी येशूचा शिष्य नाही काय, अशा प्रकारे त्यांनी हट्ट धरला आणि येशूला पाहण्याची इच्छा झाली. आणि त्याच्यानंतर 8 दिवसाच्या नंतर येशूने पुन्हा शिष्यांना दर्शन दिले आणि तेव्हा थोमाला बोलावून म्हटलं, माझी कूस पहा, माझे हात पहा, असं म्हणून म्हटलं. आणि प्रभू म्हणत आहे, तू मला पाहिले म्हणून विश्वास धरलास. समोरचं वाक्य म्हणत आहे, तू पाहिले म्हणून विश्वास धरलेला आहे. मला पाहिल्या वाचून जो विश्वास धरतो तो धन्य. पाहिल्या वाचून जो विश्वास धरतो तो धन्य. प्रियजनो, पुष्कळ संतांनी येशूच्या चमत्काराला पाहिलं नाही. येशूचा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी नाही पाहिला, परंतु त्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि येशूच्या शक्तीचा अनुभव केला. आणि त्यांनी आपले जीवन प्रभूला समर्पण करून ते जीवन जगले. उदाहरणार्थ धन्य कार्लो अक्वेटिस, त्यांनी कोणतेही चमत्कार बघितले नाही, परंतु त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला, प्रभूच्या शरीर आणि रक्तावर विश्वास ठेवला. संत जॉन मेरी वियानी यांनी काही चमत्कार बघितला नाही, परंतु त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि प्रभूला आपले जीवन त्यांनी समर्पण केले. प्रियजनो, हे कॅथलिक विश्वास चमत्कार पाहून विश्वास ठेवतो असं नाही. तरी मला सांगण्याचा अर्थ काय आहे, आम्ही चमत्कार पाहूनच विश्वास ठेवत नाही, तरी आमच्या विश्वासाला बळकट करण्यासाठी प्रभू आमच्या समोर वेळोवेळी चमत्कार दाखवतो. वेळोवेळी प्रभू आमच्या समोर चमत्कार प्रदर्शित करतो. प्रियजनो, आम्ही परवा ऐकलेला आहे, केरलामध्ये एका ठिकाणी विलाकनूर अशा ह्या ठिकाणी ख्रिस्त राजा चर्चमध्ये 2013 मध्ये नोव्हेंबर 15 तारखेला त्या पुरोहिताने जेव्हा मिसा बलिदान चढवलं, तेव्हा पवित्र परमप्रसादामध्ये सर्वात प्रथम एक डाग दिसला, फक्त डाग दिसला. त्याच्यानंतर परत त्याने त्याकडे पाहिलं, तिथे डाग येशूच्या रूपामध्ये बदलला.
येशूचं रूप त्या पवित्र परमप्रसादामध्ये झालं. आणि परत फादरांनी त्याच्याकडे थोडंसं लक्ष लावून परत पाहिलं का हे काय आहे, तेव्हा त्याच्यातून प्रकाश निघाला. आणि प्रकाश निघून त्याला एक नवीन अनुभव झाला. आणि मग मिसा बलिदान चालू आहे. मग आता काय करायचं, आता थांबवता येत नाही. आणि ते शरीर तर ग्रहण करणे आहे, त्याला तोडायचं का मोडायचं का हा प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी बाजूला ते ठेवून जे संदुकामध्ये जे परमप्रसाद होतं त्याच्यावर त्यांनी तो मिसा संपवला. आणि त्याच्यानंतर ते पवित्र परमप्रसाद टाबरनाकलमध्ये मॉन्स्टन्समध्ये ठेवला. आणि त्यांनी बिशपांना सांगितलं, इकडे तिकडे बातमी गेली, सर्वांनी त्याच्यावर तपासणी केली, लॅबॉरेटरीमध्ये नेण्यात आलं, त्याच्यावर क्रिया करण्यात आली, त्याच्यावर सायंटिफिक क्रिया करून त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्यानंतर त्याला रोममध्ये पाठवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर सर्व तपासण्या झाल्यानंतर हे सिद्ध झालं की हे दुसरं काही नाही, हे बाहेरून काही कलर आलेला नाही, कोणतंही डाग बाहेरून आले नाही, तर ते फक्त पवित्र परमप्रसादामध्ये ते प्रभूनं ते आपलं रूप दाखवलेलं आहे, हे सिद्ध झालं. आणि केरलामध्ये ते कन्नूर डिस्ट्रिक्टमध्ये आता ठेवलेलं आहे आणि पुष्कळ लोक जातात. प्रियजनो, तो एक मोठा चमत्कार आहे. येशू चमत्कार करतो. परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की आपण चमत्कार पाहूनच आपण विश्वास ठेवतोच नाही, तर ते चमत्कार नाही झाला असेल तरी, चमत्कार नाही झाला तरी ते पवित्र परमप्रसाद येशूचे शरीर आहे म्हणजे आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे सिद्ध करून दाखवते. हा जो चमत्कार आहे ते आमचे डोळे उघडते किंवा आमचा विश्वास बळकट करते किंवा आम्हाला शाश्वती करून देते, आम्हाला धैर्य देते. म्हणून आपण विश्वास ठेवूया की ते पवित्र परमप्रसाद तिथं ज्या ठिकाणी येशूने आपलं रूप दाखवलं तेच पवित्र परमप्रसाद नाही, तर आम्ही जे प्रत्येक मिसा बलिदानामध्ये आम्ही जे पवित्र परमप्रसाद ग्रहण करतो ते येशूचेच शरीर आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण जेव्हा जेव्हा मिसा बलिदानाला जातो, जेव्हा जेव्हा मिसा बलिदानामध्ये भाग घेतो आणि प्रभूचे शरीर आपण ग्रहण करतो, तेव्हा आम्ही अति भक्तीने, आदर सन्मानाने तयारी करून, आत्मपरीक्षण करून, पश्चाताप करून, पवित्र हृदय बनवून आपण ते ग्रहण करावं. कारण ते प्रभूचे शरीर आहे, प्रभूचे शरीर आहे. जेव्हा पूजा बलिदानामध्ये, मिसा बलिदानामध्ये जे फादरद्वारे ती प्रार्थना केली जाते, त्यावेळेस तिथं तो पवित्र परमप्रसाद बनते. आणि त्याच्यासारखे पुष्कळ दुसरे चमत्कार सुद्धा आम्ही पाहतो. पूर्वी एर्नाकुलमच्या जवळ एक 14 वर्षाची मुलगी, 14 वर्षाच्या मुलीला पवित्र परमप्रसाद तिच्या जिभेवर ठेवल्याबरोबर मांस आणि रक्ताचा गोळा बनला. फक्त एक वेळ नाही, 4-5 वेळ त्या मुलीच्या जिभेवर मांसाचा गोळा बनला. आणि त्या मुलीला स्टिग्माटा सुद्धा येतो. म्हणजे स्टिग्माटा म्हणजे येशूच्या 5 घाव, येशूचे 5 घाव तिला येतात. आणि तिच्या जीवनामध्ये पुष्कळ पुन्हा चमत्कार घडले. तिला एकदा माता मरिया रडत असताना, रक्ताचे अश्रू गाळत असताना सुद्धा तिला दिसला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तीद्वारे आपले चमत्कार दाखवून आमच्या विश्वासाला मजबूत करतो. आम्ही चमत्कार पाहिले म्हणूनच आपण विश्वास ठेवतोच नाही, परंतु ते चमत्कार आम्हाला असलेल्या विश्वासाला मजबूत करतो.
म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण चमत्कार पाहिले तरी आणि नाही पाहिले तरी आपण विश्वास ठेवूया आणि विश्वास दृढ बनवूया, कारण प्रभू परमेश्वर आमच्या सोबत आहे. तो आमच्यावर खूप खूप प्रेम करतो आणि म्हणून आपण प्रभूवर प्रेम केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, विश्वासाने आपण स्वीकार केला पाहिजे. जे काही प्रभू येशूने आमच्यासाठी स्थापन करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे समर्पण करून आपली तयारी करून विश्वासाने आम्ही पवित्र परमप्रसादाला आम्ही आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. प्रभूचे शरीर आहे ते प्रभूचे शरीर आहे, ते पवित्र शरीर आहे, म्हणून त्याचा अपमान होऊ नये आमच्याद्वारे. आम्ही अशुद्ध आत्म्यामध्ये त्याला ग्रहण करू नये. आम्ही त्याचा आदर सन्मान करावं, त्याची आराधना करावं, त्याची स्तुती करावं, त्याला नमन करावं. पवित्र परमप्रसादासमोर आपण थोडासा वेळ आपण घालवावा. ते एक आदर आहे, सन्मान आहे. तो जिवंत परमेश्वर आहे. पवित्र परमप्रसादामध्ये जिवंत प्रभू आहे. म्हणून प्रभूनं म्हटलं का मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, जीवनाची भाकर आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पवित्र परमप्रसादाविषयी आदर ठेवूया, त्याच्यामध्ये विश्वासामध्ये वाढूया, त्याची भक्ती करूया आणि आमच्या विश्वासामध्ये वाढूया. आम्ही चमत्कार पाहला म्हणूनच नाही, तर प्रभूने म्हटलेले आहे की हे माझे शरीर आहे, म्हणून आपण आदर करूया, सन्मान करूया आणि भक्तीमध्ये वाढूया.